हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रियूज क्रिएटिव्ह युनिवर्स. कन्हेरी मठाच्या पार्ट 1मध्ये आपण साधू संतांविषयी माहिती बघितली. तर आता आपण वळणार आहोत पार्ट 2कडे. पार्ट 2मध्ये आपण ग्रामजीवनाविषयी माहिती बघणार आहोत. इथून ग्रामीण विभाग चालू होतो. गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूंना हिरवीगार शेते आणि त्यात काम करणाऱ्या माणसांची प्रतिकृती दिसते. धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दिसतात. याबरोबर शेतामध्ये गाय, बैल, म्हशी यांचा असलेला वावर, लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या गेल्या आहेत. आपण एका खेडेगावात उभे असल्याचा अनुभव येतोय ना? ग्रामीण जीवन इथे सुंदरतेने रेखाटले आहे. दारापुढे काढली जाणारी रांगोळी, पारावरील गप्पाटप्पा, लहान मुलांच्या करामती येथे पाहावयास मिळतात. बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक गावांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आजही काम तसे चालत नसले तरीही बलुतेदारी म्हणजे काय, तसेच त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात. तर ही आहे गावचावडी. प्रत्येक ठिकाणी हा कोणता प्रसंग आहे हे बोर्ड लावून दर्शवले आहे. प्रत्येक शिल्प जिवंत वाटावे इतकी जबरदस्त कामगिरी या शिल्पकारांनी केलेली आहे. प्रत्यक्ष आपण त्यांच्या घरी जाऊनच हा प्रसंग अनुभवतो की काय असे वाटत होते. हे आहे सुताराच्या कामाचे दृश्य. हे आहे लोहाराच्या कामाचे दृश्य. किती दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगांचे वर्णन इथे केले आहे आणि ग्रामीण भागात केली जाणारी सर्व कामे येथे रेखाटली आहेत. हे आहे चांभाराच्या कामाचे दृश्य. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे नमुनेही इथे बघायला मिळतात. हे आहे बुरुडच्या कामाचे दृश्य. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर इत्यादी प्रतिकृती येथे हुबेहूब तयार करण्यात आल्या आहेत. हे पाहून नक्कीच गावाकडची आठवण येईल. हे आहे धनगराच्या घराचे दृश्य. मराठी संस्कृती, परंपरा, सण, उत्सव हे देखील येथे सुंदर प्रकारे दाखवण्यात आले आहे. हे आहेत गोंधळी. चकचकीत शहरापासून कुठेतरी दूर निघून जावं असं अनेकदा वाटतं, परंतु वास्तविक पाहता तसे शक्य होत नाही. पण काही काळासाठी का असेना शहरांपेक्षा वेगळ्या
असलेल्या ग्रामीण जीवनाचा अनुभव तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. येथे आल्यावर 4 ते 5 तास कसे निघून जातील हे कळणार देखील नाही आणि हे 4 ते 5 तास तुम्ही रिफ्रेश होऊन जाल. गावातील तंटा म्हटलं की असा हा न्यायनिवाडा होतो. हे आहे कासार कामाचे दृश्य. साहजिकच आहे, गावातल्या सगळ्याच लोकांनी मुंबई पाहिली असेल असे नाही. यासाठी हा मुंबई दर्शनवाला देखील येथे दाखवण्यात आला आहे. आणि हा आहे गावाकडील बाजार. लहान मुलांचे खेळ देखील येथे दाखवण्यात आले आहे. गावाकडची शाळा ही मंदिरात भरायची, तर त्याचे हे दृश्य आहे. गावातील साधेपणा येथे जपला आहे. चाकूला धार लावायचे दृश्य, नावीच्या कामाचे दृश्य. किती हुबेहूब वाटतंय ना हे. प्रत्येक जण काही ना काही क्षेत्रात काम करताना दाखवलं आहे. कपड्यांना इस्त्री करणे, शेवया बनवणे याचे दृश्यही किती छान प्रकारे दाखवले आहे. गाढवावरून कामाचे ओझे वाहत नेताना ही स्त्री. चला तर मग बघूया गावातील ॲक्च्युअल घर कसे असते, त्याची रचना, त्याची मांडणी कशा पद्धतीने केलेली असते ते आपण बघणार आहोत. तर हे आहे गावातील किचन आणि किचनमधील चूल. हे आहे गावातील बाथरूम म्हणजेच न्हाणीघर. हे आहे गावातील हॉल. जर एखादी बाळंतीण असेल तर तिच्यासाठी स्पेशल खोली या पद्धतीने असायची. हा आहे कोंबडींसाठी खुराडा आणि हे आहे बाहेरचे अंगण. रोडवर डायरेक्शन्स दिले आहेत, तर आपल्याला त्या फॉलो करायच्या आहेत. चला तर मग पुढील ग्रामजीवन एक्सप्लोर करूया. हे आहे लमानांचे घर. ही आहे शेकोटी पेटवणारी माणसे. गाव म्हटलं की प्रवचन हे आलंच, तर हे हनुमानाच्या मंदिरात भरणारे प्रवचन येथे दाखवण्यात आले आहे. तर आपल्याला आता पायऱ्या चढून पुढे जायचे आहे. पायऱ्यांवरून जात असताना भिंतीवर काही पेंटिंग्स देखील काढलेली आहेत आणि डाव्या बाजूला लहान मुले लगोरी खेळतानाचे दृश्य. पुढे चालत असताना डाव्या बाजूला लाकूड तोड्याचे दृश्य येथे दाखवण्यात आले आहे. पुढे आहे पखाली कामाचे दृश्य. गावाकडे पैसे कमवण्याचे साधन जास्त नाही, त्यामुळे काही लोक डोंबाऱ्याचे खेळ करून पैसे कमवतात, तर त्याचे हे दृश्य. तर आता आम्ही तसेच पुढे निघालो आहोत. चालत असताना भिंतीवर वारली पेंटिंग देखील केलेली आहे. वाव, हिरवागार परिसर, मोकळी हवा, जणू गावात आल्याचीच फिलिंग येत होती. आता आपला दुसरा विभाग बघून झाला आहे. यात्रा जीवन आपण पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.